जाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। बहारों फूल बरसाओ मेरा भिंगे अशोक दरे डोंकरांचे ज्येष्ठ जावई आदरणीय जिल्हा परिषदेचे माणिकराव दादा साते पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे। तुकाराम दादा साते आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण मेघराज कटके अशोक दरेकर या मामान पंचायत समितीचे माजी सदस्य आणि आवडगावचे माजी सरपंच बापू सातव यांच्या हस्ते कैलास जाधव यांना सातव परिवाराचे पाहुणे ज्ञानेश्वर धुमाळ, सुभाष गाडगे, शिवाजी गाडगे, नितीन मोहिते, भाऊसाहेब धुमाळ, बाळासाहेब धुमाळ आणि संतोष धुमाळ पाहुण्यांना विनंती आहे की आपला वारंवार नामलेख होत आहे तरी आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मुलगावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सौभाग्यवती पतिताई कमलाकर दादा सातो पाटील सरपंचांचं आगमन झालेलं आहे। स्वागत आवडगावचे माजी सरपंच नितीन मोहिते या गाव पुढच्या ठिकाणी सन्मानित आहे। पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दादा सातो यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आहे। पुढील मान्यवरांचा सन्मान यांच्या शुभ हस्ते होत आहे। पुढील मान्यवरांचा सन्मान आवडीला वारंवार नामोल्लेख होत आहे। सन्मान स्वीकारा रामदास शिंदे साते पाटील परिवाराच्या मान्य रामदास शिंदे जावई यांना विनंती आपण शशिकांतजी साते पाटील आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। माजी पंचायत समिती सदस्य यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान होत आहे। समोर पहा इकडे सुनील पानसरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्याचबरोबर किसन मोरे यांनाही विनंती, त्याचबरोबर संतोष श्रीरंग मोरे याही मामांना विनंती आपण आपल्या त्याचबरोबर रमेश तांबे याही मान्यवरांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय। त्याचबरोबर अण्णातो डेरंगे याही मामांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय। साहित्य चेअरमॅन कालूबापू साते पाटील यांच्या शुभ हस्ते सुनील पानसरे यांचा हरिभक्त परायण पोपटरावजी गावचे प्रसिद्ध युवा कार्यकर्ते आदर्श बैलगाड मालक गुलाब विजयरावजी धुमाळ मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक हार्दिक स्वागत। वडोरांना शुभाशय देण्यासाठी वाघोली गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सौभाग्यवती पतिताई कमलाकर दादा साते पाटील त्या दोन्ही कुटुंबाच्या वतीनं आपल्याला आग्रहाचं असं निमंत्रण दिलं होतं। त्या निमंत्रण पत्रिकेचा स्वीकार करून सातव पाटील आणि लोणकर या दोन्ही परिवाराचे अध्यक्ष नातेवाईक सदस्य होते। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। उपस्थितीचं स्वागत आमचे सहकारी मित्र प्रकाशराव सातव यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुन्हा एकदा लोणकर आणि सातव या दोन्ही परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि आदरणीय दादांना विनंती करतो की आपण वधूवरांना शिवाय सातव पाटील आणि लोणकर या दोन्ही कुटुंबाच्या आग्रहाच्या अशा निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालात। त्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी, कामगार, व्यापार, डॉक्टर, महिला भगिनी, गावगावचे सरपंच, उपसरपंच, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, त्याचप्रमाणे लोणकर आणि सातव पाटील यांचे सगळे सोयरे पाहुणे उपस्थित झाले। त्यांचं आताच प्रकाशने आणि रामभाऊंनी मनापासून स्वागत केले। मी पुन्हा एकदा स्वागत करतो। ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी उपस्थित झाले। संयोजकांनी विनंती केली म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने आपण या नवदाम्पत्यांना त्यांना आशीर्वाद देऊया की यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं भरभरती जावं। त्यांच्या ऐकून त्यांच्या घराची, गावाची जसे सेवा करू, त्यांना समृद्धी, संपत्ती आणि संतती लाभो अशी विनंती करून तात्याने विनंती करतो की लग्न सोहळ्याला सुरुवात